थांब नाही गाणं संपू दे. नाही संपतो. या काय 5 जणी. नमस्कार सर्वांना, मी प्रियंका कांबळे चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि हा आहे आपल्या हळदीच्या दिवसाचा सकाळचा ब्लॉग. याच्या अगोदरचा जो ब्लॉग होता पहिला तुम्ही पाहिला असेल तर तो होता घाण्या भरण्याचा. आणि त्याच्यानंतरला हा जो ब्लॉग आहे हा आहे आता मुहूर्तमेढीची पूजा आणि जो आपण दरवाजा वगैरे केलेला आहे केळीच्या पानाचं त्याची पूजा असते. पुन्हा मुहूर्तमेढीला हळद चढवली जाते, कारण नवऱ्याला हळद लावली जाते तेव्हा मुहूर्तमेढीलाही चढवली जाते. त्याच्या अगोदरची ही पूजा आहे सगळी. आणि नवऱ्याला हळद ही संध्याकाळी लागेल. पण हे ॲक्च्युली सगळं काय ठिकाणी असं असतं की लग्नाच्या दिवशी सगळं केलं जातं, पण यांचं त्या दिवशी जास्त काही पूजा नाही आहे तशा काही, त्या अगोदरच केल्या जात आहेत. तर इकडे आता मुहूर्तमेढीची पूजा चालली आणि काही गाणीही तुम्हाला इथे ऐकायला मिळतील. थोडा आवाज कमी आहे कारण माईक नव्हता माझ्याकडे, त्यामुळे मला प्रॉपर अशी त्यांचे गाणं रेकॉर्ड नाही करता आलं आहे. पण तुम्हाला जेवढं ऐकवता येईल तेवढं तुम्ही नक्की ऐका. आणि लग्नांमधली गाणी खूप मोठी असतात, तर तुम्ही हे पूर्ण ब्लॉगमध्ये तुम्ही लग्नाचीच गाणी ऐकणार आहात. तर ब्लॉग शेवटपर्यंत पहा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजूनही आपले हळदीचे वगैरे ब्लॉग येणार आहेत, तर ब्लॉग सगळे पूर्ण पहा. इथे आता मुहूर्तमेढीची पूजा झालेली, त्यानंतरला आपल्या तुळशीची पूजा केली जाते. तर तुळशीची पूजा वगैरे करताना असा एक वरती कापड पकडला जातो आणि त्याच्या घालूनच नवरा टोकणा वगैरे सगळं करवली वगैरे त्यातून जाते. तर आमचा जरा नवरदेव उंच असल्यामुळे तो कापड त्याच्या डोक्याला लागत होता. तर इकडे पूजा वगैरे चाललेली आणि फॅनचा आवाज खूप होता. म्हटलं वॉइसओव्हर करूया, नाही तर खूप इरिटेट होतं. आणि तुम्ही गाणी ऐकतच असाल, ही खूप जुनी गाणी आहेत. त्या काकी खूप वर्षापासून बोलत आहेत आणि मी लहान असल्यापासून ऐकते ही गाणी त्या बोलताना. तर टोकण्याला लागतंय ना, नवरा
रेडी झालेत बँडवाले. चला या काय 5 जणी गाणं चालू झालं की गाणं चालू करायला सांग. गाणं चालू करायला सांग. असं देवाला एकच देवार आला इकडे लावा पुढे टोक्यावर. चढ चढ लाल ना हळद रे. थांब नाही गाणं संपू दे. नाही संपतो एक थांबायचं